एकंदरीत परिस्थिती आहे. पण आता विधान परिषदेच्या ज्या 9 जागा तुम्ही लढवल्या, ते जे उमेदवार होते त्या उमेदवारांची नावं निश्चित करताना तुम्ही स्थानिक पातळीवरच्या कुठल्याही नेत्यांना म्हणजे त्यांना विचारलं नाही किंवा त्यांच्याशी त्यांना दूर जीव तुम्ही स्वतः निर्णय घेते अशी तक्रार तुमची हायकमांडकडे केली. नावं आलेली आहे, त्यामध्ये नावं नाना पटोलेंचं आहे, विजय वडेट्टीवारांचं आहे, यशोमती ठाकूरांचं आहे, वर्षा गायकवाडांचं आहे. आणि हायकमांडनं तुम्हाला काही त्या बाबतीत विचारणा केली का? तशी हे अशा प्रकारची चर्चाच हास्यास्पद आहे. नावं ठरवण्याचे अधिकार विकेंद्रीकरण स्वरूपामध्ये प्रदेशाध्यक्ष असल्याच्या नात्यानं मी घेतलेली भूमिका की प्रत्येक विधानसभेकरता एक आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं आणि काँग्रेसचा ए फॉर्म बी फॉर्म म्हणजे सिम्बॉल जो आहे हा देखील त्यांच्याकडेच पाठवण्यात आला होता आणि त्यांनी उमेदवार सर्वांशी चर्चा करून एकमताने ठरवावा आणि त्यांनी ठरवलेल्या उमेदवाराचंच नॉमिनेशन त्यांनी करावं ही प्रदेशाध्यक्षा नात्याने मी घेतलेली भूमिका होती. त्यामुळे नाव ठरवण्याचे अधिकारच हे आमचे स्थानिक पातळीवरच्या आमच्या नेत्यांना होते. त्यामुळे नाव प्रदेश पातळीवर ठरले नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी ठरवले नाही, तर आमच्या त्या जिल्ह्यातल्या निरीक्षकांनी आणि स्थानिक नेत्यांनी नाव ठरवलेले होते आणि त्यांनी सुयोग्य स्वरूपामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य ती नावं निवड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. अमरावती विधान परिषदेचे जे उमेदवार आले ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, ते ऑनलाईन प्रशात करतायत. मात्र मुख्यमंत्री यावर असे म्हणताना कोळी आहे की त्यांनी जनतेशी संवाद साधण्याच्या ऐवजी पक्षातील नेत्यांसोबत संवाद साधा. त्यांचा त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह वाद आहे तो पक्षातील नेत्यांसोबत आहे. वाद जो आहे याला वाद म्हणणं चुकीचं ठरेल. एकंदरीत जी काही परिस्थिती ती आपल्या समोर आहे आणि या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल अमरावती या ठिकाणी त्या क्षेत्राच्या त्या जागेच्या ज्या काँग्रेसच्या निरीक्षक आहेत, अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य यशवंत ठाकूर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती या ठिकाणची आमची काँग्रेसची नेते मंडळी, तिथले 2 जिल्हाध्यक्ष, त्यांनी तिथले माजी आमदार, तिथले खासदार, माजी मंत्री या सर्वांनी एकत्रित बसून या संदर्भात नेमकेपणानं एक काय करावं या संदर्भात काल चर्चा केली आहे. 1-2 दिवसात ते अंतिम निर्णय त्याचा जाहीर करतील. जे काम आहे का म्हणताय की आता एक वीक ऑफ निर्णय घेतला नाही, नेमकं काय परिस्थिती आहे तेच आता तिथे स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वानी या संदर्भामध्ये भूमिका ठरवणार आहे आणि त्यांनी ठरवलेल्या भूमिकेला प्रदेश पातळीवरून स्वीकारला जाईल ही एकंदरीत परिस्थिती आहे. मात्र मूळ उमेदवारांनी पण आरोप केलेले आहे. यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतले. यशोमती ठाकूर म्हणतायत की उमेदवारांकडून नाही, झालेली आहे. उमेदवारांनी अशा प्रकारचे आरोप कुठे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे की ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष जे आहे यांनी घोडेबाजार लावलेला आहे. त्यांनी मतदारांना जे आहे पक्षाचा कुठलाही असो सरसकट कर्जमाफी या सरकारने केली नाही. मात्र सरसकट जो आहे हा घोडेबाजार करता पैसे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा घाट हा घातला जात आहे. मुळात या 17 जागांच्या अनुषंगानं आपण जे प्रश्न विचारतात ते बरोबर आहे. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर जे आहे त्याचा शोध हा तुम्हाला मला आपल्याला सर्वांना घेतला पाहिजे. राजकीय पक्ष नात्यानं आम्हाला तर जरूर त्यावर बोललंच पाहिजे. मात्र मूळ मुद्दा हा आहे की फार कमी मतदार आहे आणि गेल्या 18 वर्षापासून आपण पाहतोय की यामध्ये मोठा घोडेबाजार चालतो. तर या